नारळ घाले सुकवणार आहेत आणि पाणी प्यायला आहेत. कोणी म्हणजे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो. इथे दाखवलेच होते. आता चाललो घरी. जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी पाठीमागा काय दिसतंय, फणस आहेत. तर मंडळी आज मी गावी आलो आहे. त्याचे व्हिडिओ भन्नाट होतील. आणि आता मी चाललो आहे माझ्या छोट्याशा बागेमध्ये. माडावरती नारळ झाले, नारळ काढायला चाललो आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला आमच्या बागेची दाखवतो. आता चाललो आहे बागेमध्ये. फणस बघा मस्त आला आहे. हे रामांनांचा फणस आहे, चुलत्यांचाच फणस आहे. बरका आणि कापा दोन्ही एकत्रच आहे. खूप आले ते फणसवरती. यावरचे फणस खायला खूप मिळतील. चला आता मी चाललो आमच्या बागेत. चालू मी आमच्या बागेत आलो. ही बाग दाखवतो तुम्हाला आता. हा एक माडाचं झाड आहे. हे कढीपत्ता आहे. पेरू आहे पण पेरू होत नाही, थोडे थोडे होतात. सोनचाफा झालाय की नाही? झालाय आता. त्याच्या आतमध्ये सोनचाफा आहे. हे बघा, हा आतमध्ये सोनचाफा आहे. मस्त मोठा झाला होता, फुलं पण झाली होती त्याच्यावरती. पण माकडाने सर्व खाऊन टाकला, शब तोडून टाकला होता. त्याचा पुन्हा तो झालाय. आणि माझा मोठा माड चिकूवरती चिकू झाले. हा फणस आहे. फणसावरती फणस काय अजून नाही झाले, छोटे आहेत. हे केळीचं झाड आहे. हा कलम आहे, खूप वर्ष झाली, काय धरत नाही. भवारतो आणि वरतो हे पडतो. खूप जुना आहे, 4-5-6 वर्ष झाली असतील. अजून एक फळ नाही दिलं आहे. आणि हे केळी लावले इथे. हे बघा, हा 3 वर्ष अगोदरचा काजू आहे. मागे दाखवला होता तो पूर्ण काजू तुटला होता. पूर्ण एवढा झाला होता, तुटला होता. तर आता एवढा मोठा झाला आणि त्याच्यावरती काजू पण झाले. ते बघा, 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचा काजू पाणी घालून घालून त्याला केली. आता त्या रिंगामध्ये पूर्ण तुटला होता, म्हणजे काय पूर्ण सुकला होता. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहिती पडेल. तोच आहे काजू. हा वेंगुर्ला 7 नंबर आहे. एक आहे पुढे पुढे असं तो होईल. हा एक फुलाचं सूर्यफूल असं मोठा असं फुल याच्यावरती. हा झाड आहे. आणि मनी प्लांट आहे. हे कोणती फुलं आहेत ती? आबोली. आबोलीची फुलं मस्त आहेत. 2 कलरमध्ये निघालेत, छान आहेत. चिकू आहे, चिकूवरती चिकू झाले भरपूर. इथे पण आहे. हा रायवली आहे, कलम आहे. इथे बदामाचं झाड लावलेलं आहे, छोटा आहे अजून. वेंगुर्ला 7 नंबर आहे. त्यानंतर तिकडे कलम आहेत. तिकडे वरती काजू आहे. आणि हे वरती बघा, ही खूप लहान होती. मी मुंबईवरून घेऊन आलो होतो. जांभूल हे तेवढी मोठी झाली जांभूल. हे बघा, एवढे मोठे झाले. खूप छोटा रोप आणला होता जांभळीचा. मोठ्यातली जांभूळ आहे ते. हे केली आहे तिथे. मस्त फुलं आलेले आहेत, छान फुलं आहेत. फुलं मस्त झाले आहेत बागेत. पेरूचं झाड आहे. पेरू छोटे छोटे होतात. हे कढीपत्ता आहे. हे नारळ काढायचे आता. हा भूषण झाल्यावरती ते छोटे छोटे नारळ आहे. स्ट्रॉबेरी पिकली नाही अजून. स्ट्रॉबेरी आहे, छोटी स्ट्रॉबेरी, मिनी स्ट्रॉबेरी. ते झाड तुम्हाला दाखवतो. इथे पण आबोली झाडं मस्त झालेत. 4 कलरचे आहेत बागेमध्ये फुलं. खूप मस्त फुलं पडले खाली. हा एक कलम आहे, मोठा आहे. गोव्याचा फणस आहे, पण तो काय कामाचा नाही. उंच होत चाललाय, त्याला काय होत नाही अजून. 4 वर्ष झाली त्याला. आणि हा तर कलम भवरलाय, बघू. हा 3 वर्षाचा कलम आहे. आणि हे 4 वर्ष झाली. मोठा झालाय थोडासा, धरेल आज ना उद्या. आता खालती बघतो, खालती जाऊया आता. खाली पण आता झाडं आहेत. पाण्याचं खूप लागेल इकडे. हे चापत्तीचं आहे, गवती चापात. हा कलम आहे.
हा वेंगुर्ला 4 नंबर आहे. हा बघ लागलेला. हा वेंगुर्ला 4 नंबर आहे. भूर आलाय पण भूर काळा पडलाय. जे होईल ते होईल. ती बघ हा. हा फुलांचं झाड आहे. ही पायर आहे ते. ती होते फवारली होती ती म्हणे तुला भरून पायर नाही, हा तोतापुरी आहे. हो, पायर हा ती आहे. तोतापुरी ती हा पायर तोतापुरी आहे. आणि हई हई पायर ही पायर आहे ते. ह्याच्यामध्ये पायर आहे. हे पायर आहे. आणि हा कलम आहे ते. हापूस आंबा. त्याला इकडे होतो हा हापूस आंबा आहे. हा पण वेंगुर्ला 4 नंबर आहे. त्याला पण वाळून खाल्लं नव्हती हे बघ खाली काय वेंगुर्ला 4 नंबर. उकरली निसरी इकडे डुक्कर आले, डुकरांनी पण खूप खाल्लेले. नाही आणि ह्या साईडला इकडे कलम आहेत. ते वरती पण गेले झाले कलम, वर पण कलम आहेत. तर हे आहे आमची छोटीशी बाग. इथून फुलं आहेत कनेरी. याला कनेरी झाड, हे कनेरीचे फुलं आहेत. ती बघ खाली पण किती खाली मस्त पडलेत फुलं सुकून. गावी कोण वापरत नाही जास्त. मुंबईला आपण विकत घेतो. मग ही बघ गावी फुकट घेऊन पण आपण देवाला सोडत नाही. हे बघा, हे बांबूचे झाडं आहेत त्या बाजूला. बांबू सरळ नाही गेलेत. बांधायची सरळ झाले तर मस्त होतील. एवढेच आहेत. हे बाबू बांधलं तर सरळ वरती जातील. हे बघ सुकली वाकडे झालेत ते. तोडला तो. ते आता होळीमध्ये आलोय तर आता ते करूया काम. ही आहे आमची छोटीशी बाग. हे बघा, इथून अशी बाग आहे आमची. त्याच्यावर बघ आपली जे बारक्या काय इथे पण छोटी स्ट्रॉबेरी आहे, ते बघूया आता तुम्हाला दाखवतो झाडावरती. हे बघा, हे झाड आहे. आणि हे बघा, हे स्ट्रॉबेरी छोटीवाली तिकडे पण आहेत. नाही कुठली ही तिकडे पण पिकून जात आहे हिरवी हाती हे पुढे काली होतात ते रे, पूर्ण पिकू दे. अजून वरती पण आहेत, अजून हिरवी आहेत. लय लाल लाल असते हे ती थोडी लाल नाही आली, अजून थोडी कच्ची आहेत. खा, काले ढुसूक होतं करदी हा हे अजून कच्चे आहेत. हे बघा, ते 15 दिवस राहू दे, मग मस्त पिकतील ते. हे बघा, स्ट्रॉबेरी छोटी आहे. पिकली ना, पिकल्यावर ते अजून थोडी कालपट होते, काली पण होते. लाल 2 प्रकारचे आहेत, तर मस्त लागते. थोडी कच्ची आहे अजून, कच्ची खाऊन दाखवले. आणि अजून एक फूल आहे, तुम्हाला फूल दाखवतो. याचं चालू आहे नारळ काढायला वरती. मोठा माड आहे. इथून मी पहिल्यांदा चढतोय. इथे आमचं तोतापुरी झाड होता. हा बघा, तोतापुरी झाड होता. म्हणजे चक्रीवादळमध्ये घाबरलं काय माहीत नाही, त्याचे एवढे छोटे छोटे व्हायला लागले. पहिला खूप मोठा व्हायचा, आता छोटे व्हायला लागले म्हणून त्याला तोडून टाकलं. हे बघा, तर आता मी डायरेक्ट चढतो इथून वरती. तर बघूया मला चढायला होतं काय. कारण 2 नारळ पाणी प्यायचं काढायचे आहेत आणि सुकलेले नारळ आहेत खूप, ते पण काढायचे आहेत. काय चढतो वरती. आता बाप्पा चढतायत. तिथे नारळ आहेत, मस्त पाणी पियाला. त्याला नको धरू वर, त्याला धर मनक्याला. हा पोचले. सुकलेलं तर मला होतं वर नाही मरता पण. ते बघा, हा 1 2 मला ना बघायचे होती पेड अति मला पेड बघायचे. माझे पाणी पिता आहे पुढे पाणी दमले दमले. चांगलं आहे ना. हो सकली भरल्याने डराम घातलेला आहे बाबू नारळावरती माडावरती. आणि पहिल्यांदा कसं तिकडे रायवली आंब्याचा झाड होता, हापूस आंबा, तर त्याच्यावरून जायला इझी व्हायचं. तर आता पहिल्यांदा असं चढलो. गावी राहत नाही ना आम्ही, लोक मुंबईला असतो, सवय नाही. असे सरळ झाडावर चढायची. झाडावर चढतो, असे माडावरती कधी चढलो नाही. तर आता मी एवढे नारळ काढले, दाखवते किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नारळ आहेत. 11 12 8 नारळ आणि हा 13. एकावरती होते, एका उडीला 8 होते. आणि बाकीचे 3 नारळ वेगळे होते. तर पाणी प्यायला 2 काढलेत आणि 2 आणले. पाणी प्यायला काढला, हा नारळ इकडे गेला. तर आता किती झाले नारळ पूर्ण. 13 नारळ काढले आता. आणि अजून वरती आहेत, दाखवते. अजून वरती आहेत नारळ याच्यावरती. आणि हा छोटा इकडे आहे.
छोटा आहे त्याच्यावरती अजून कमी आहेत. मागच्या टायमाला दिवाळी झालं होतं तर त्याच्यावरून काढलं होतं पाणी प्यायला, तर आता त्याच्यावरती नाही आहेत. आता थोडं पाणी पितोय. आता वरती जातोय सगळी ते म्हणतात, "हे पोर काय ह्याच्या काय म्हणतात की चौकात ते खाली आलास ना तर पूर्ण पाय बी सोलटतील हम्म. आणि नुनू पण सोलटेल तुझी. सावकाश ये. हात सोलू नको सोडू कोकणी भूषण आहे, कोकणातलंच आहे. ये. आणि माझा मुलगा आहे तो वरती चढणार झाडावरती. पुढच्या वेळेला तो काढेल नारळ. गरका करता आता खूप आपल्याला मोठा आहे, पान कापा. एवढा मोठा आहे नारळ हा. आणि हा इथे आहे तो छोटा आहे. पण त्याला 4 आली आहेत त्या बघ. छोटा आहे पण मन पाणी खूप मस्त असतो, भरलेलं पाणी असतो. असे नारळाची झाडं पाहिजे माडाची, छोटी छोटी आहेत. तू म्हणतास ना रे अशी मोठी नको, की, चढायला प्रॉब्लेम होतो. तोच तू देखरेख करीत राहा असा. आणि हे 2 नारळ तिकडे होते ते काढले पाणी प्यायला. म्हणजे टोटल किती झाले? 13 काढले ह्याच्यावरून. मला पिल्ले अजून वरती आहेत अजून. तर आता मी थोडं अन्नाचे जे दुकान आहे तिकडे जातोय आणि तिथे घरी जाऊ. केळशीला जायचं आहे. त्या व्हिडिओमध्ये केळशी पण बघायला मिळेल. असं जायचं आहे की सिलेंडर संपलं आहे, तर ते सिलेंडरसाठी जायचं आहे केळशीला. आणि हा झाड कोणता आहे? कोकम आहे ना? हा कोकमचा झाड आहे. छोटा होता हा पण रोप, आता मोठा झाला. म्हणजे आता हे बघा पालतंय. माकडं कमी झाली. केळची होती ती पिंजऱ्यात भरून सरकार घेऊन गेले तिकडे, कोणत्या तरी गावात तिकडे सोडलं तिकडे, आशेगाव की काहीतरी. तर आता माकडं काय जास्त इकडे येत नाही बागेमध्ये. आणि चिकू पण खूप झालेत. चिकूवरती आहेत पण अजून पिकलेत नाही चिकू. आणि तो पण हे पान आहे, बनारस पान. मला दाखवते बनारसी पान होते लावलेलं. बनारसी पान आहे, हे छोटे आहे, वरती मोठे मोठे आहेत पानं. चिकू होतात पण चिकू काय अजून पिकत नाही इकडे. खूप येतात चिकू, माहिती आहे कच्च्या. ते माकडं खायचे, तर आता काही माकडं नाहीत. पण झाडं मला खायला मिळतील. 2 झाडं आहेत चिकूचे, मस्त हाय काय आणि एक बाजूला झाड आहे चिकूचं. हा एक कलम आहे, चक्रीवादळमध्ये क्रॉस झाला. त्याच्यावर काय अजून फळ आलं नाही, हापूस आंबा. तर बघूया ह्या वर्षी, आता मग ठरवून तोडून टाकूया आणि दुसरा झाड लावूया तिथे. कारण ते माड आहे नारळाचं झाड, त्याला त्रास होईल. आणि इकडे गोव्याचा फणस आहे, त्याच्या तिकडे चाललं आहे. म्हणून ह्याला तोडायचं आहे, तर त्यानंतर तोडणार ते. आता मी चाललो आहे घरी. इथे एक सुपारीचं झाड आहे. हा सुपारीचं झाड होतं, अजून छोटाच आहे. सुपारी आहे. सुपारी आहे ना की खजूर आहे? सुपारी. कारण खजूर पण असंच होतं, सुपारी खूप लावलेलं आहे ते. पण एक झालं इथे, होईल मोठा होईल. हा झाड मस्त झालाय, मोठा गोवा फणस. खूप मोठी साईज असते याची. पण फणसच आहे वरती, पण अजून फणसावरती काय वाढतंय एक, पण माहित नाही आता होईल की नाही. होईल तेव्हा होईल. मोठं झालं फणसाचं झाड. हे कोकम आहे ते, कोकम आहे. आपण फणस आहे. ही बघ खान जात होती आडवी, तिला लावल्या ह्या जाम दे नशी. नाही तर खाली कशाला यायला ना. मस्त मोठं झालं आहे. नारळ घाले, सुके नारळ आहेत आणि पाणी प्यायला आहेत. कोणी म्हणजे तुम्हाला घरी जाऊन दाखवतो, इथे दाखवलेच होते. असं चाललं घरी. तिथे आहे ना रस्ता. हे बघा मस्त फणस, आंबे, नारळ, चिकू, पेरूचा पण झाड आहे ना, तो तिथं आहे. संध्याकाळी पाणी घालायला. तर मी घरी चाललोय. नारळाची गोणी घेतली ह्याच्यात. आता आम्ही चालू केळशीला. अण्णांची गाडी येते, त्या गाडीमध्ये केळशीला जाऊ. अर्धा तास लागेल. थोडासा आराम करतो अर्धा तास आणि मग नंतर लगेच निघायचं आहे. आता मी केळशीला जातो आहे. लॉक लावतो आहे आता. केळशीला जातो, बाटला संपला आहे, तर बाटला आणला होतो केळशीला. ह्या व्हिडिओमध्ये केळशीचं बाजारपेठ, मच्छी मार्केटसुद्धा बघायला मिळेल. आता मी चाललो इथून केळशीला. आता मी निघालो. आता आम्ही निघालो, जाणार केळशीला.
बियाची नाही होत काही नाही. आम्ही असली पुदिना आणलेली हे घर गो हवाय काय गो तो बोलतो तर टाकून गेला हवाय. टाकून द्या. चला आता. बाबा हे मित्र काय करू बाबा गावचे मित्र एक कागद रे बाबा. हा, बाबा इथं बघा तरी. हा. कसं असं आणि इथं आमचं सभागृह आहे. ह्याच्यात सभागृहामध्ये ज्या पूजा असते गावाची तेव्हा ते डान्स वगैरे करतात आणि हे आमचं मंदिर. तुम्ही दुसऱ्या व्हिडिओत तर पाहिलाच असाल. इथं मंदिर अशी आहे. मी आलो तुम्ही या. थांबा इथं. आला वाटतंय. पेरू वाटले पेरू राहिले तर आता मी निघालो केळशीला. सातवी सुट्टी नाही पडली त्याला. केळशी लावले तरी काही नाही आमची काही आम्हाला बोर खूप बोर होती. आम्ही खाल्ली आणि थोडीशी राहिले बघा मोठी साईज आहे आणि छोटी पण साईज आहे. गावची ओरिजिनल बोर आहे बघा. हे दोन मोठे आहेत. खूप एवढी दिलेली आम्ही खाल्ली. लक्षात नाही व्हिडिओमध्ये जाता करायला. आता संपादनाचे व्हिडिओ बनवते एवढ्यात. गोड आहे एवढी बरोबर होती. खाल्ले सगळं एवढीच खाल्ले. खूप छान लागेल. केळशीला गेलो होतो. हे घे आता आम्ही बाटला घेऊन आलोय. जातो घरी. आता घरी जाऊन बोलतो. म्हटलं आज आम्ही बागेत गेलो आणि त्यानंतर केळशीला गेलो. केळशीला बाजारपेठमध्ये जास्त फिरायला मिळणार नाही कारण मच्छी मार्केट बंद होतं. म्हणजे मच्छीवाले कोण बसलेच नव्हते.
तर यायला खूप उशीर झाला. बाहेर याचा बाटला घेऊन यायचा होता HP, आणि खूप उशीर झाला म्हणून काय जास्त फिरायला तिकडे भेटलं नाही आणि दाखवायला पण काय भेटलं नाही व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.